आई कसल्या वड्या बनवते? आळूच्या पानाचे. हे छोटे छोटे असतात ना, मग एकावर एक ठेवायला नाही भेटत. म्हणजे पानं तू काय कापलीस? हा, कापली बारीक कोथिंबीर सारखी. हा. आणि मग त्याच्यात लसूण, जिरा, ओली मिरची, गरम मसाला, अजून मीठ, सगळं बारीक करून घेतलं. ते सगळं याच्यात टाकलं थोडं बारीक. म्हणजे मिरची आणि जिरं आणि लसूण ह्याची पेस्ट केलीस ना, आणि ती टाकली. नंतर मग मसाला पण टाकला थोडासा. अच्छा. आणि हे सफेद सफेद तिळ टाकले त्याच्यात. तीळ आहे ह्याच्यामध्ये. हा, सफेद तीळ टाकले. आता ह्याच तू असं हुंड्या करून घेणार. हे आता असे करणार. हा, म्हणजे जसं आपण ते आळूवडी बनवतो तशीच, फक्त हे कापून पानं कापलीत बस. ती आपण हा हे असे तर गोल गोल त्याचे असे गोल गोल राऊंड करणार असे, आणि मग हे शिजायला ठेवणार चालण्यावरती. नंतर मग त्याचे कटिंग करून तळणार असं. आवाई तू पण अशी करते? येते तिला, आपण मला तिने शिकवला. हा, भारी आयडिया आहे. नाही, बारीक बारीक पानं असतात, मग ती कशी एकावर एक किती टाकणार? ही आयडिया चांगली आहे बघा. अशी आमची आई एक एक क्विक आयडिया काढत असते, आणि मग मी पण तिचा बघून असं करत असते. तर ही अशी रेसिपी आता बघूया. ही आळूची पानं आता आईने वड्या बनवणार आहे. तर वड्या कशा लागतात टेस्टी बघा. या झाल्यात आता सगळ्या. आता या आई शिजायला ठेवणार, आणि मग शिजून झाल्याच्या नंतर तेवढं फुगणार आहे ना. चण्याचं पीठ पण टाकलंय बरं का, मग अशी सांगायला. चण्याचा, तांदळाचा थोडा थोडा. नाही, सोरा बिरा नाही टाकायचा. तू टाकते? ठीक आहे. भजी आहे का? तू वडे आहेत, कुरकुरीत व्हायला पाहिजे तर म्हणून ना थोडासा मोहन टाकायचं ना. मग थोडासा ठेवल्या कशा अशा. हा, आता याच्यावर झाकण. आता याचा मस्त उकळू द्यायच्या चुलीवरच्या आळू वड्या. मी तुझ्याकडे येईल ग उद्या. काकूला मी म्हणलेलं मला खायला आण तू काहीतरी. तिने काय आणलंय काय माहिती. काय आणलं तू? कुठे गेलेली आणायला? घरात होती. वाव, हे बघा सगळी मिक्स मिठाई आणली तिने मस्त. सक्कीपेक्षा सक्की आहे. सक्की काकूपेक्षा मानलेली आणि लांबची दूरचीच नाती कामाला येतात, आहे ना. बरोबर की नाही? खाज्या पण आहे. काय काय याच्यामध्ये. त्याला पण देवायचं. त्यांना दे, आईला दे, तुझीला दे, ते बाईला दे. बाईला पण देणार, सगळ्यांना देणार. तू पहिले खा. अरे तू खाते बाईला दे. तू या खाणार का? कोणता पाहिजे याच्यातला? ही फेनी तर फेनी काहीला बोलतात नाही. सगळे का दे इकडा. खाते नाही काही नाही. आधी एक वरी दे. एकच वरी देते त्याला. टाकून देतात, खात नाही मग. आणि हा खाजा. अरे त्या बाईला दे. बाईला बिला काय नाही. तुला आवडत ना? तुला कोणतं पाहिजे याच्यातलं? तुला पण पाहिजे. मी सगळं खाणार थोडं थोडं. आईला बघा. मी तिला बोलली मला काहीतरी गोड खायला आण. ती म्हणते बिस्किटचा पुडा आणू. मी बोलली बिस्किटचा पुडा नको, मारी होते. मेरी मेरी म्हणलं मेरी नको मला. मग ना हे घेऊन आण. तिला पण घरात कोण नसतंय. मुंबईला सगळे. तिचा मुलगा एकच मुलगा आहे. तिला पण मुंबईला जॉबला असतो. ती एकटीच आहे इथं. मुलगीचं लग्न झालंय. मग तिला कोण पण पाहुणे आले की ती आपली राखून ठेवते. तिला काय खायचा शौक नाही, आपली ठेवते. आई तुला काय पाहिजे याच्यातला? मला काय बर्फी. कोणती? कुठे बर्फी? हा पाहिजे का? मैसूर. मग हा पाहिजे का? हा ह्या काय बोलतात? हलवा. हलवा हलवा हलवा. मग खाजा देऊ? खाजा धर. मी खाल्ला यातला अर्धा.
आता तुला देऊ हा मैसूर. मुसी मला यायला नको. त्या बाईला दे. नाही. यायला नको तू. बायला नाही देणार. अरे त्या बाईला काय नाही दिलं. तुम्ही काय लागलं? ए बाई घे ग. ए बाई दे. खा बाई. मोकळ मैसूर. तुमच्या उद्या येशील तेव्हा येशील. ती मगापासून माझ्या मागे लागले. मग? माझ्या घरी चल, माझ्या घरी चल. आता एवढी दमून आणि मी बोलली नको, आता संध्याकाळ झाले, उद्या सकाळीच आम्ही घरी येतो आणि येणार तुला घरी नक्की येणार. ते गुलाचा लाडवाचा काय हे करून. तर तुमच्याकडे सुद्धा अशी काकी काकू आजी जीव लावणारी कोण असेल तर खरंच कमेंट करून सांगा, कारण अशी माणसं आता फार कमी राहिलेली आहेत. काय चाललंय दूर 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 प्रिया? काय चाललंय? बघते आई कशी भाकरी बनवते. ते कुठे आळूचं? तिकडे बघ त्या टेबलावर ठेवलंय. आता आळूची वडी मस्तपैकी ही कटिंग करून घेते मी आणि मग हिला तळते. आता हे तळायला घेतलेत आईने. याचे मी असे बारीक बारीक पीसेस केलेत आणि मग आता ही एक एक करून या कढईमध्ये सोडून घेते आणि मस्तपैकी आता तळणार आहे. भिडाच्या कढईमध्ये छान होतात भिडाच्या कढईमध्ये आहे ना. सुरेश तात्या आलेत मला भेटायला. सगळ्यांना समजते तशी येत आहेत मला भेटता येत. बरोबर आहे ना? हे सुरेश तात्या म्हणजे काका आहे ना. काका बरे आहेत ना तुम्ही? काकाले आता वयस्कर झाले थोडे. पहिले कसे खूप वर्षांनी मला भेटलेत. या वेळेस भरपूर माणसं भेटलीत मला. पहिले जरा जवान होते आहे ना. आता थोडं वय होत चाललं. कामाला जातात, काम करतात, रोजचा हातावरती मजुरी आहे गावाला. कोकणामध्ये असंच असते. पण इथं असं मुख्य म्हणजे रेग्युलर कामाला नाही आहेत, सगळे सर्व्हिसवालेच नाही आहेत. तर कोण कडिया आहे, कोण मिस्त्री आहे. असे पडले आपटले जोरात. माझं लेगीच चुलीवरचं जेवण बनवण्याची मज्जा मला खूप आवडते. मी पहिले होती राहायची तर तेव्हा बनवायची चुलीवरती. हे बघा आता आई दमली म्हणजे तिला लय ऊब लागायला लागली. ती बोलली मी नाही आता बनवत, ये नी बनव. म्हणजे ठीक आहे. तर मी आता या बाकीच्या उरलेल्या ह्याच्या आळूच्या वड्या या मी फ्राय करून घेते. अंधारात आम्ही सुद्धा इथे दिवस काढलेले आहेत. मला आठवते माझी आई स्वयंपाक करत असायची अंधारात आणि आम्ही तर बसलेलो असायचो आणि जेवतच आम्हाला जेवायच्या आधी आम्ही पेंगाळायचो, झोपायचो पण तिथंच. बत्ती असायची बत्ती. आम्ही मे महिन्यात यायचो नाही तर महिना 2 महिने असायचो आणि आमचे वडील घेऊनच यायचे आम्हाला, चला चला गावाला. आणि गावी कसं हे होतं, आमची शेती होती ना, भात बीत करायची येऊन इकडं. त्यामुळे आम्हाला गावचे सगळे मला दिवस आठवतात आणि इथं घालवलेले एक एक क्षण आठवतात. म्हणून तशी मी प्रॉपर गावची नाहीये, माझा जन्म मुंबईतला आहे, पण गावामध्ये असे काही दिवस आम्ही घालवलेले आहेत. त्यामुळे माहित आहे सगळं गावातल्या गोष्टी, सगळ्या गावातील दिवस कसे होते आहे ना. गावचं राहणीमान, जीवन शैली हे सगळं मी अनुभवलेले आहेत. म्हणून ह्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहे. आजच्या जेवणाची काय आहे रेसिपी? आळूची वडी. आळूची वडी. काकी काय काय? आळूची वडी, मटकी आणि बटाटाची भाजी आणि भाकरी तांदूळाची, हा ना. पापड नाही तळले, आळूची वडी. काय आई बोलत होती तळायची का? मी नको जाऊ दे, कशाला फुकटच आहे ना. तर सांग टेस्ट करून कशी लागते ती. लय भारी आहे, लय भारी. वडी कशी झाली खाऊन दाखव. काय मस्त आहे. हा तू? लय भारी, लय भारी आहे, लय भारी आहे. दात आहे का एक तरी तोंडाला? कुठे बघ लपवते कशी. चला खावा. आता मी पण खाते आणि हिला विचारते. इथं चांगले भिडले मस्त. हा भारीच आहे, एक नंबर झाले.
खावा खावा. तू काय करते? हे बघा, ते सकाळी दगडी काकूनी आहे ना, ते भरड दळलेली ना तांदूळ भाजून, तर त्यामध्ये काय काकू टाकलंस तू? गुळ, खोबरा. गुळ. गुळ गुळ कसा असा ठेचून टाकलाय? हा बघा गुळ कसा टाकला हिने बघा, हे ना असं ठेचून टाकला. आता खोबरा आणि तेल पण टाकलायस काय? नाही ना. आता त्या गुळाच्या पाण्यानेच हे लाडू बांधले जाणार. आता ह्याला गरम करायचं. गरम करायचं. गरम केल्यावर मग हे वळायला येतील ना. देऊ काय? हा काय करते आई आता? आता हा मोहन आहे ना, हा तेल गरम करून आणलंय. हा हा बघ. अच्छा. हे आता गरम गरम असला ना हम्म तर चांगले होतात. आणि डालड्याने कसे हम्म. कडक होतात. कडक होतात डालड्याने. हा त्यासाठी डालता घोटतो ना चांगला असा. हा त्यासाठी असं आहे काय? अच्छा. हा कालतं ते गरम आहे ना. आता हे तेल टाकलंय तिने ह्यामध्ये मस्तपैकी. लाडूची रेसिपी आणि लाडू एक नंबर होणार आहेत. दोघींनी खूप मेहनत घेतले आणि हे लाडू खास माझ्यासाठी बनवतायत, मला मुंबईला घेऊन जाण्यासाठी. किती छोटा मन आता मोठं मन ना, काही एकच उंडा म्हणले तरी ते एकच मोठा. हे बघा झाला पण लाडू. इथे इथे रांगे आणि इथे रांगत ठेव. ताट पण किती मोठा आहे. जुन्या काळातील आईची भांडी आहेत. पहिलाच एक लाडू बनवला. आमचे सगळे लाडू झालेले आहेत. बापरे, भीम का लड्डू. सगळे लाडू बनवलेत मी आणि काकूनी, है ना. भीम के लड्डू. आता हे लड्डू मी सगळे पार्सल मुंबईला. तर अशा पद्धतीने आमची ही लाडूची रेसिपी पूर्ण झाले. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ही अशी लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी सोपी आणि कमी खर्चिक आहे आणि खायला सुद्धा देखील खूप खूप पौष्टिक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर का नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.